नमस्कार, मी भूषण सुकेशनी वामनराव भुजबळ, एक विचारवेधी कार्यकर्ता आणि माझं MA मानसशास्त्र झालेलं आहे. जेव्हापासून लॉकडाऊन झालं त्यावेळेसपासून मी व्हॉट्सअपवरती तणाव व्यवस्थापनावरती 4 कोर्सेस घेतलेले आहेत आणि त्या कोर्सेसमधून मी जे काही शिकलो ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मनुष्य जीवन हे जसे अडथळे, संघर्ष व समस्या यापासून मुक्त नाही, तसेच ते आनंदापासूनही दूर नाही. बाह्य घटनांच्या परिणामापासून दूर राहण्यासाठी स्वतःला स्वतंत्र व सक्षम आपण बनवलं पाहिजे. हा विचार आहे प्रसिद्ध विचारवंत हॅम्बोल्ट यांचा. तर ते म्हणतात, मनुष्य जीवन हे अडथळ्यांनी भरलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण नेमकं ताण म्हणजे काय हे जाणून घेऊया. अनेक मानसशास्त्रज्ञांनी ताणाच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यातलीच प्रसिद्ध व्याख्या आपण बघूया आधी. सर्वप्रथम झिम्बार्डो म्हणतो, व्यक्तीमध्ये असंतुलन निर्माण करणाऱ्या किंवा तिच्या जुळवून घेण्याच्या क्षमतेवर भार टाकणाऱ्या घटकांना दिलेल्या व्यक्तीच्या सामान्य किंवा विशिष्ट प्रतिक्रिया म्हणजेच ताण होय. वातावरणातील बदलांना किंवा आव्हानाला सामोरं जात असताना आपल्या मनात निर्माण होणाऱ्या काल्पनिक भीतीमुळे आणि शरीरात होणाऱ्या बदलांना सुद्धा आपण ताण असे म्हणतो. मित्रांनो, तणाव हा आज आपल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपल्याला आज तणावाचं व्यवस्थापन शिकण्याची खूप गरज आहे. तर सर्वप्रथम मला आलेलं डिप्रेशन, त्याला कसं सामोरं गेलो आणि ते मला डिप्रेशन का आलं होतं, मी याविषयी बोलणार आहे. तर मला जे डिप्रेशन आलं होतं ते इसवी सन 2015 मध्ये आलं होतं. ज्यावेळेस मी डिप्लोमाच्या 3rd इयरला होतो आणि मला जाणवलं की इंजिनिअरिंग फील्डमध्ये मला भविष्य नाही किंवा माझी आवड नाही. त्यामुळे मी इंजिनिअरिंग सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेस मला जाणवलं की मी सर्वांना सांगितलेलं होतं की मी इंजिनियर बनणार आहे. घरी वडिलांनी, आईनी, सर्व नातेवाईकांना, पप्पांच्या मित्रांना माहीत होतं. आणि निश्चितच तो डिप्लोमा सोडणं माझ्यासाठी खूप म्हणजे अवघड डिसिजन होता. आणि तो डिसिजन मी घेताना ते घेतला. मग आता सोडल्याच्या नंतर मी एका विचारामध्ये गुरफटलो की लोक काय विचार करतील. मी इंजिनिअरिंग सोडली, अरे याला जमलं नाही म्हणून ह्याने सोडलं, किंवा असे बरेचसे माझ्या मनामध्ये विचार यायला लागले की लोक माझ्याविषयी काय विचार करतील. आणि मी त्या विचाराच्या भोवती स्वतःला गुरफटत गेलो. आणि मग मी हळूहळू सर्वांशी बोलणं कमी केलं आणि सामाजिक कार्यक्रमात जाणं बंद केलं, मित्रांना भेटणं बंद केलं आणि मी घरीच राहायला लागलो. इव्हन माझ्या मनामध्ये अशा भावना निर्माण झाल्या होत्या की मी आयुष्यात आता काहीच करू शकणार नाही, इव्हन मला कोणतंच काम जमणार नाही, असा विचार करून मी स्वतःलाच खात होतो. आणि या प्रसंगी माझ्या घरचे, आई वडील, भाऊ बहीण, मित्र, मी यांचे खरं तर मनपूर्वक आभार मानतो की यांनी मला खूप मोठा सपोर्ट दिला. कारण यांच्या सपोर्ट शिवाय जर कदाचित मला त्यावेळेस सपोर्ट नसता तर कदाचित मी आत्महत्या सुद्धा केली असती. तर अशी माझ्या बाबतीत झाली. तर मग मी या डिप्रेशन मधून बाहेर कसं आलो. त्या डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी मी सर्वप्रथम हळूहळू स्वतः कोणत्याही डिप्रेशनवर वेळ हा उपाय असतो. तर मी सातत्याने बोलत होतो माझ्या मनातील भावना आईसोबत, पप्पांसोबत, भावांसोबत, बहिणीसोबत, आणि मित्रही मला अधूनमधून बोलायचे. तर त्यामुळे ते हळूहळू मी त्यातून बाहेर यायला लागलो. आणि त्यानंतर मग हळूहळू ग्राउंडवर जायला लागलो, खेळायला लागलो. आणि त्यामुळं मग मी माझ्यातले जे मनात विचार आहेत, ते जे विचार साठलेले आहेत ते मी हळूहळू बाहेर काढत गेलो आणि मी त्यातून हळूहळू बाहेर आलो. मित्रांनो, जर आपल्या आजूबाजूला कुणी असं असेल की जो अचानक ज्याने बोलणं बंद केलंय किंवा जो एकटं राहतो, तर आवर्जून अशा व्यक्तीला विचारा की नेमकी घटना काय घडली आहे. तर त्यानंतर आपण पाहूया की चिंतेचे प्रकार काय असतात. चिंता आपल्याला वेगवेगळ्या असतात, जसे की आर्थिक चिंता, त्याच्यामध्ये पैशाची कमतरता असल्यास आपल्याला आर्थिक चिंता जाणवते. त्यानंतर तारुण्यातल्या चिंता कोणत्या आहेत, नोकरीबाबत, व्यवसायाबाबतची चिंता, कोणती नोकरी करावी, कोणता व्यवसाय निवडावा, याबाबत आजचा तरुण खूप चिंतेत राहतो. त्यानंतर लैंगिक समस्या ही एक प्रमुख समस्या आहे. याविषयी तर कोणी बोललंही जात नाही. आपल्या समाजात या विषयावर बोलणं सुद्धा फार मोठं पाप असल्यासारखं आहे. त्यामुळे या समस्येविषयी सुद्धा बोललं पाहिजे. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाची चिंता असते.
आणि 35च्या नंतर जी चिंता होते ती मुला मुलींच्या शिक्षणाची आणि मुलांच्या लग्नाविषयीची चिंता जनरली होते. त्यानंतर म्हातारपणातील जी चिंता असते ती गंभीर आजार होण्याची भीती असते किंवा मृत्यूची चिंता असते. त्यानंतर तणाव निर्माण होण्यामागे बरीचशी कारणं असतात. व्यक्तिपरिवे ती बदलत असतात. तरी तणावाची 2 मुख्य कारणं असतात. ती म्हणजे बाह्य कारणे आणि आंतरिक कारणे. तर बाह्य कारणामध्ये आहेत, एकूण तणाव निर्मितीमध्ये बाह्य घटकांचा केवळ 5 ते 10% वाटा असतो. बाकी त्या सगळ्या आंतरिक असतात. मग बाह्य घटकातला ताण कोणता असतो? उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी व घरातील वातावरण, आर्थिक स्थिती, सामाजिक समस्या, प्रकृती अस्वस्थ या सगळ्या घटकांचा या बाह्य घटकांचा समावेश होतो. मग आंतरिक घटक म्हणजे कोणते आणि काय आहेत? एकूण तणाव निर्मितीमध्ये आंतरिक घटकांचा 90 ते 95% इतका वाटा असतो. आधुनिक जीवन प्रणालीमुळे तणाव निर्माण होतो असे म्हटले जाते, परंतु कोणत्याही परिस्थितीत ही स्वतः तणावपूर्ण नसते. एखाद्याच्या स्वभावानुरूप व त्या परिस्थितीकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर सर्व काही अवलंबून असते. स्वभावातील काही दोषांमुळे सुद्धा नेहमीच परिस्थिती देखील कशी तणाव निर्माण करू शकते याची काही उदाहरणं आपण पाहूया. त्यात प्रामुख्याने आपल्याला 3 उदाहरण देता येतील. आत्मविश्वासाचा अभाव. आत्मविश्वासाचा अभाव असणं हे सुद्धा खूप मोठी तणाव निर्माण होण्याचे कारण आहे. त्यात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली की व्यक्ती तणावग्रस्त होतो. उदाहरणार्थ आत्मविश्वासाचा अभाव कुठे कुठे जाणवतो? आपल्याला एखाद्या स्टेजवर भाषण द्यायचं असतं किंवा कुठे आपल्याला बोलायचं असतं, तर अशा प्रसंगी माणूस तणावग्रस्त होतो. किंवा एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला बोलायचं असेल तर आपल्यात आत्मविश्वास नसेल तर आपण तिथं तणावग्रस्त होतो. त्यानंतर हळवेपणा. बरेच व्यक्ती हे हळवे असतात. मग हळवेपणाचं कसं उदाहरण घेता येईल? एखादा रस्त्यात मित्र भेटला आणि तो आपल्याकडे बघून हसला नाही म्हणून व्यक्ती तणावग्रस्त होतो. किंवा हळवेपणामध्ये अशी खूप छोटी छोटी उदाहरणं देता येतील ज्यामध्ये जो व्यक्ती हळवा असतो तो तणावग्रस्त होतो. त्यानंतर लाजणे. अपरिचित व्यक्तीशी बोलताना सुद्धा काही व्यक्तींना तणाव जाणवतो, कारण त्याला असतात त्यामुळे. किंवा एखादा न्यूनगंड असणं. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर तणाव जाणवतो. किंवा मला एखादी भाषा जमत नाही किंवा मला हे जमत नाही असा विचार करून व्यक्ती तणावग्रस्त होतो. मग हे झाले सगळं ताणाविषयी आणि ताणाची कारणं पाहिली. आता ताणाचे जे काही परिणाम आहेत आपण त्याविषयी जाणूया. ताणाचे अल्पकालीन परिणाम काय ते जाणून घेऊया. ताणाच्या अल्पकालीन परिणामामध्ये सर्वप्रथम येतं डोकं दुखणं. ज्यावेळेस व्यक्ती तणावग्रस्त असतो त्यावेळेस त्याचं डोकं दुखतं. त्यानंतर त्या व्यक्तीला थकवा जाणवत असतो. तो व्यक्ती स्वतःला अस्वस्थ आणि थकल्यासारखा जाणवतो. त्यानंतर ज्यावेळेस व्यक्ती तणावग्रस्त असतो त्यावेळेस त्याला भीती वाटते. मग यामध्ये वेगवेगळ्या भीतीचा समावेश आहे. अंधाराची भीती आहे, स्टेजवर बोलण्याची भीती आहे, त्यात वेगवेगळी भीतीची कारण आहेत. त्यानंतर चिंता जाणवणे, चिडचिड होणे. छोट्या छोट्या गोष्टीहून व्यक्ती चिडचिड करायला लागतो. हे सुद्धा ताणाचा अल्पकालीन परिणाम आहे. त्यानंतर झोप न लागणे. बऱ्याच व्यक्तींना रात्री झोप लागत नाही. त्याच्या मागे प्रामुख्याने हे कारण असू शकतं की ते तणावग्रस्त असू शकतात. त्यानंतर हे झाले ताणाचे अल्पकालीन परिणाम. आता ताणाची दीर्घकालीन परिणाम काय ते आपण पाहूया. त्यात प्रामुख्याने छातीत दुखणं आलं, पोट बिघडणं आलं, अस्वस्थ पोट होणं आहे, उच्च रक्तदाब, मधुमेह. मित्रांनो, उच्च रक्तदाब आणि मधुमेह याचं प्रमाण दिवसेंदिवस आता वाढत चाललेलं आहे. याच्या मागे आपली बदललेली आधुनिक जीवनशैली तर आहेच, पण त्यासोबतच आपण जो तणाव आहे तो तणाव घेण्याचं प्रमाण सुद्धा आपलं वाढलेलं आहे. त्यानंतर चिडचिडेपणा जास्त वाढणे दररोजच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी हा सुद्धा ताणाचा दीर्घकालीन परिणाम आहे. कुठलीही गोष्ट करण्यासाठी आत्मविश्वास न जाणवणं किंवा नैराश्याने घेरणं हे सुद्धा ताणाच्या दीर्घकालीन परिणामामध्येच येतं. त्यानंतर व्यक्तीला प्रेरणेचा अभाव जाणवतो, लठ्ठपणा वाढतो. मित्रांनो, एखादा व्यक्ती जरी चेहऱ्यावर तो आनंदी आहे असं दाखवत असेल तर तो आतून पोखरलेला असू शकतो, आतून तो खूप डिप्रेस असू शकतो. त्यामुळं निराशे हे चेहऱ्यावर बरेचदा दिसत नाही. त्यानंतर ताणाचा आपल्या कामगिरीवर काय परिणाम होतो? ज्यावेळेस ताणाची पातळी कमी असते त्यावेळेस व्यक्ती आळशी होतो. ज्यावेळेस ताणाची पातळी जास्त असते त्यावेळेस व्यक्ती तणावग्रस्त होऊन त्याला काम काय करावं याविषयी सुचत नाही. आणि ज्यावेळेस ताणाची पातळी मध्यम असते त्यावेळेस व्यक्ती चांगल्या प्रकारे काम करू शकतो.
मित्रांनो, तुम्हाला एक प्रेशर कुकरचं मी उदाहरण देतो. प्रेशर कुकरला शिट्टी का असते माहितीये का? त्यात जी साठलेली अतिरिक्त वाफ आहे ती बाहेर जाण्यासाठी. आपल्या विचारांचं सुद्धा तसंच असतं. आपल्या विचारांनी जर मनात गर्दी केली आणि जर आपण त्याला आपल्या वाचेनं म्हणजे आपण मनातल्या जे काही विचार आहेत ते बोलून नाही दाखवले किंवा लिहिले नाही, तर ते विचार तसेच साठून राहतात. आणि जर प्रेशर कुकरला शिट्टी नसली असती तर शिट्टीचा स्फोट होतो. तसंच माणसाच्या मनाचं सुद्धा आहे. जर आपल्या मनातील विचार जर आपण बाहेर व्यक्त केले नाही, साठवले नाही, साठवलेले विचार बाहेर काढले नाही, तर व्यक्ती तणावग्रस्त होतो आणि तो तणाव डिप्रेशन मध्ये त्याला घेऊन जातो आणि डिप्रेशन नंतर माणूस आत्महत्येचे सुद्धा पावलं उचलतात. ते तर झालं. आता तणाव काय, तणावाविषयी आपण जाणून घेतलं. पण आता तणावाच्या व्यवस्थापनाचं तंत्र काय ते आपण पाहूया. सर्वप्रथम तणावावर ध्यान हा उपाय आहे. ध्यानाची वेगवेगळी माध्यम आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. जसं विपश्यना आहे किंवा वेगवेगळी माइंडफुलनेस आहेत, वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. तुम्ही त्या नेटवरती सर्च करू शकता आणि जी टेक्निक तुम्हाला योग्य वाटते ती टेक्निक तुम्ही फॉलो करून ध्यान करू शकता. त्यानंतर तुम्ही सकाळी चालू शकता, पळू शकता किंवा व्यायाम करू शकता. हा सुद्धा एक ताण व्यवस्थापनाचा खूप चांगला तंत्र आहे. व्यायामामध्ये मग सूर्यनमस्कार आहेत, वेगवेगळे व्यायाम आहेत, ते तुम्ही करू शकता आणि तुमच्या तणावाचं नियोजन करू शकता. त्यानंतर बरेच व्यक्तींना नृत्य करून सुद्धा आपला तणाव जो आहे तो कमी, काही व्यक्तींचा नृत्य करून सुद्धा तणाव कमी होतो. त्यामुळं नृत्य हे सुद्धा त्यावरचा चांगला उपाय आहे. त्यानंतर गायन करणं, गायनामधून सुद्धा आपला तणाव कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर एखादं संगीत ऐकणं, तुमच्या आवडीचं संगीत ऐकणं सुद्धा तुम्हाला तणाव कमी करण्यासाठी मदत करतं. त्यानंतर आज आपण या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मनमोकळेपणानं हसायचं विसरलो आहोत. त्यामुळे हास्य योगा सुद्धा आहे, जो तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये वापरू शकता. मी नेहमी हास्य योगा करतो. त्यानंतर सिनेमा बघा आणि निसर्गाच्या सानिध्यात जा. निसर्गाचा पुरेपूर आनंद घ्या. निसर्गाने बघा किती सुंदर सृष्टी बनवली. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्याचा आनंद घ्या. त्यानंतर खेळा, आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवा आणि कुटुंब सदस्यांसोबत वेगवेगळे खेळ खेळा. त्याने सुद्धा तुमचा तणाव कमी होण्यासाठी खूप मदत होईल. त्यानंतर सायकल चालवणे हा सुद्धा खूप चांगला उपाय आहे, खूप चांगला व्यायाम आहे. त्यानंतर स्ट्रेस बॉल म्हणून असतो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. मित्रांनो, दुसरे काय होतं, माणूस एखाद्या वेळेस कोणी कोणाला रागवला असेल किंवा चिडचिड केला असेल तर माणूस तो व्यक्ती राग जो आहे तो त्याच्या मनामध्येच ठेवतो. आपण त्यामुळं जो राग साठलेला असतो तो माणसाच्या मनात बरेचसे आजार निर्माण करतो किंवा बरेचदा डिप्रेशनकडे सुद्धा घेऊन जातो. त्यामुळं आपण माफ करायला आणि जर आपलं चुकलं असेल तर मोठ्या मनानं आपण माफी मागायला सुद्धा शिकलं पाहिजे. माफी मागून माणूस काही छोटा होत नाही किंवा माफ करून माणूस काही स्वतः फार मोठं काही हे करत नसतो. तर माफ करून स्वतः आनंदी व्हायला शिका आणि इतरांनाही आनंदी करायला शिका. तणाव व्यवस्थापनासाठी मी अजून काही तुम्हाला टिप्स देऊ इच्छितो. याच्यामध्ये आपण विश्रांती घ्यायला शिकलं पाहिजे, असं नेहमीच धावपळ केली नाही पाहिजे. त्यानंतर दीर्घश्वासन एक करा. दीर्घश्वासन हा चांगला उपाय आहे. निवांत बसा. कधी कधी आपण स्वतःकडे स्वतःच्या अंतरंगात झाकून बघत नाही, त्यामुळे कधी कधी निवांत बसून स्वतःशी बोलावं. त्यानंतर तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, तुमच्या छंदांना वेळ द्या, चांगली पुस्तके वाचा, परिस्थिती बदलण्यासाठी चांगल्या लोकांच्या सानिध्यात जा, खेळ खेळा आणि तुमच्या आयुष्याचं सुंदर नियोजन करा, वेळेचं नियोजन करा. त्यानंतर तुमचं ध्येय ठरवा आणि ध्येयाची विभागणी करून त्या दृष्टीने प्रयत्न करा. रिलॅक्सेशन ही सुद्धा एक टेक्निक आहे. त्यानंतर इतरांशी संवाद साधा, आपल्या भावना व्यक्त करा, जवळच्या मित्रमैत्रिणीशी बोला आणि जे तुमच्या मनात नकारात्मक विचार येत आहेत ते जाणून घ्या की नकारात्मक विचार काय येत आहेत. आणि जर तुम्हाला खळखळून रडावंसं वाटत असेल तर आवर्जून मनमोकळेपणाने रडा आणि मनापासून हसा. आपण बरेचदा एक तर भूतकाळात जगत असतो किंवा भविष्य काळात जगत असतो. त्यामुळं जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही भूतकाळात जगत आहात, जर तुम्ही चिंताग्रस्त असाल तर भविष्य काळात जगत असाल आणि जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही वर्तमान काळात जगत आहात. तर त्यामुळं वर्तमान काळात जगायला शिका. तुमचं राहणीमान सुधरा, इतरांसाठी काहीतरी करा. ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ भावनेने इतरांसाठी काम करायला लागता
त्यावेळेस तुम्ही अधिकच आनंदी व्हायला लागता. त्यामुळे इतरांसाठी काम करा, स्वतःसाठी पण जगा, स्वतःसाठी थोडा थोडा वेळ द्या, पौष्टिक अन्न घ्या, सकारात्मक व्यक्ती बना आणि इतरांना प्रेरणा द्या. विनाकारण स्पर्धा टाळा आणि आपली तुलना कोणासोबतही करू नका. तुलनेतून बरेचदा व्यक्ती दुःखी होतो. आपल्या प्रत्येकाचं एक लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे, त्यामुळं तुलना करू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.